अरे त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत रे. त्याच्याकडे प्रॉपर किट आहे, त्याच्याकडे प्रॉपर शूज आहेत, ते घालून ते प्रॅक्टिस करतात किंवा गेम खेळतात. आणि आपल्या मुली अनवाणी खेळत असतात रे, बरोबर. आणि ह्याच गोष्टीचा ना त्या परवा त्या अनिकाच्या टीमनं फायदा घेतला. हे जेव्हा भांडणं सुरू होती ना तेव्हा त्या बुटाच्या पायानंच आपल्या मुलींना मारत होत्या, पायावर लाथा मारत होत्या आणि त्या जखमा झालेल्या पायावरना सुद्धा त्या बुटानं चिरडत होत्या रे. मग त्रास नाही का होणार मला सांग? वाईट नाही का वाटणार आहे? नाही मला ना, मी एक वेळ मी काय म्हणतो, ठीक आहे आपण असं धरूया की भांडणाचं गोष्ट बाजूला राहू दे, झाली असतील भांडणं बाबा. पण ऋषी मला खरंच एका गोष्टीचं वाईट वाटतं रे, की आपल्या मुली प्रॅक्टिस करताना किंवा गेम खेळताना ना अनुमानित पायाने खेळत असतात, बरोबर आहे. आता प्रॅक्टिस करताना समजा उद्या काही झालं, त्यांना पायाला लागलं, पाय मुरगळला, तर केवढ्याला पडायचं ते? अरे किती दिवस राहिलेत, आली आहे ना स्पर्धा, जवळ आली आहे ना, मग कसं होणार सांग मला. माझं एक काम करशील साहेबा? तुला गाणं ऐकू येते? गाणं कुठून आलं मध्येच? मोठ्यांदा ऐकू येते. साहेबा माझं एक काम करशील असं म्हणालास ना की मला खूप मोठं गाणं ऐकू येतं. साहेबा मी काहीतरी सिरियसली बोलतोय. बरं ठीक आहे, राहू दे राहू दे. सरकार कुठली मोहीम हाती घ्यायची आहे सांगा एकदा, करायला बरी. आपण काय अशाच गप बसणार आहोत काय? काय करायचं आपण? त्या अनिकानं सगळ्या बाजूने कोंडी केली आपली. ना कॉलेजमध्ये ना ग्राउंडवर कुठेच प्रॅक्टिस करू शकत नाही आपण. तेच तर, तिच्या बापाचं कॉलेज आहे ना व, म्हणून उडतीया. प्रॅक्टिस करायला एक जागा बी शिल्लक ठेवली नाही त्या माकडींनी. प्रॅक्टिसच नाही केली तर आपण जिंकणार कसं? हो ना, आणि प्रॅक्टिस नाही केली तर खेळायला तरी कशाला जायचंय? मग काय यार, फुकटचं नाक कापलं जाणार आहे. आणि ती भैतड अनिकाना डोक्यात जाते, अजून चिडवणार आपल्याला ती. बास. काय चाललंय? तुम्हा सगळ्यांनी काय नुसती प्रश्नच पडल्यात काय? का म्हणजे तुला नाही पडलेलं? अगं पडल्यात की, पण कवा पत्र त्याचा विचार करत बसायचा ना कुरकुर करत बसायची. आपण प्रश्नाच्या बाजूने की उत्तराच्या? समोर अडचणी आल्या म्हणून रडत बसायचं, बोंबलत बसायचं, का त्या दूर करून पुढे जायचं? माझ्या पुरतं विचाराल तर मी प्रश्नाच्या बाजूने नाही, उत्तराच्या बाजूने आहे. अगं आपल्या महाराजांनी अडचणी आहेत त्या म्हणून स्वराज्याचा विचार सोडून दिला असता तर आज आपण इथं असतो का? मी महाराजांची मावळा आहे आणि म्हणूनच मी अडचणींच्या बाजूने नाही तर त्या सोडवायच्या बाजूने आहे. आणि म्हणूनच मला उत्तर सापडतात आणि योग्य दिशा, योग्य मार्ग बी सापडतोय. कुठली वाट सापडली आहे ग तुला? आमसनी बी दाखवू की, आमसनी बी सांग नक्की काय सापडलंय तुला. अगं अनिका आपल्याला कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, ग्राउंडवर रोखू शकते. खरं आपण एक गोष्ट विसरतोय. अगं हे आपलं हॉस्टेल, आपल्या हॉस्टेलमध्ये कोण आपल्याला रोखू शकत नाही. मग आपण का हार मानायची? होय ग, हे तर लक्षातच नाही आलं बघ. अगं तसं तर मग आपण आमच्या रूम मध्ये पण प्रॅक्टिस करू शकतो. आमची रूम मोठी आहे. नाहीतर आपण वॉर्डन मॅमला विचारून टेरेसवर प्रॅक्टिस करू शकतो. कॉलेजचं कॅन्टीन नसलं तरी हॉस्टेलचं कॅन्टीन आहेच ना आपल्याकडे. बघितलं केवढी उत्तर सापडली. कमळी तू खरंच लय भारी आहेस ग. अगं मग दोस्त कुणाची आहे? अगं माझ्या संग राहता राहता की नाही कमळीला असं लय बारी बारी काय काय सुचते, वय की नाही कमळे? कमळी, तुझ्या याच ॲटिट्यूडमुळे आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. वय कमळे, आता अशी प्रॅक्टिस करतो की नाही त्या बदकाच्या टीमची पर्दाईनच करून टाकतो. बघच तू आता. कमळे खरंच तू लय भारी आहेस बघ. कमळी, 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 कमळी. शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची. शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची. चला सुरू करूया. तुला ही अशी मदत करत असलो ना की सतत एक गाणं ऐकू येत असतं मला. हे काय रे तुझं मगाचपासनं गाणं गाणं गाणं? आत्ता नाही का तुझ्या आईला म्हणजे माझ्या मॅडमांना मी एका मीटिंगला पाठवलं. मीटिंग नसताना सुद्धा मीटिंग लावून दिली. आजच मीटिंग करा अशी मीटिंगला पाठवलं. आता जर हे सगळं मॅडमांना कळलं तर माझं काही खरं नाही. माझी नोकरी जाणार, ते पण तुझ्यामुळे जाणार. साहेबा जरा चिल.
मी त्यांना फक्त एक महत्वाची गोष्ट देणार आहे आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवणार आहे. दॅट्स इट. अरे काय गरज आहे? ती कमळी नेहमी पॉझिटिव्ह वाईब मध्येच असते. तुझ्या प्रोत्साहनाची काय गरज आहे तिला? तू माझ्या बरोबर आहेस की नाही एवढंच सांग, नाही तर मी एकटा चाललोय. तू झोप इथे उशांच्या ऐवजी. हे नाही 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 नाही, मी इथं उशांच्या ऐवजी झोपायचं आणि हे सगळं मॅडमांनी बघितलं तर ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल माझी. नाही नाही नाही, मी इथं काही झोपणार नाही. हा? तेच सांगतोय. आता पाठवलंस ना तिला मीटिंगला. हो हो. मग चिल मारती काय येईल इथे? वेडायस का तू? अरे मला येडा म्हणायला काय जाते? मी घावलो ना तर मला येड्यासारखं फिरायला लागेल. हा वहिनी बोल. अरे ऋषी, हा काय प्लॅन बनवलायस तू? हे बघ, मला तर सगळं अवघड वाटतंय बाबा. वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अर्ध्या तासाचं काम आहे. मी हा गेलो आणि हा आलो. अरे हो रे बाबा. आणि हे बघ, तसं पण आई ना आता मीटिंगला गेले, त्या काय एवढ्या लवकर परत येणार नाहीत, म्हणून मी डबा घेऊन येते. हा, हे बघ, एक गोष्ट रिक्वेस्ट आहे प्लीज. आता हा जो काही प्लॅन झालाय ना, त्याच्यामध्ये तू काही वेगळी गडबड करू नकोस. प्लीज प्लीज. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? चिल, मी आलो. चल बाय. परमेश्वरा, जे काही ठरलंय ना ते तसंच्या तसं होऊ दे प्लीज. चला असाच आता ह्याच्यात वेळ घालवायचा का? हे पकड. अरे चल आधार दे जरा. काय माणूस आहे हा? गोलमाल है बाई. हा अगं हो, थांब, कुठे निघालीस? हॉस्पिटलला ऋषीला डबा घेऊन चालले ना. पण तुम्ही मीटिंगला गेला होतात ना? आय मीन निघाला होतात ना मीटिंगसाठी? हो राधिका, जाणार होते मी मीटिंगला, पण हा मूर्ख साहेबा आहे ना, का आयत्या वेळेला माझ्या मीटिंग्स फिक्स करतो. आणि तसंही खरं सांगू का, ऋषी हॉस्पिटलमध्ये आहे ना, माझं कामात लक्षच लागत नाही. मी मीटिंग कॅन्सल केली. हां, हो. बरं, लंच बॉक्स मी ऋषीला नेऊन देते. आणि नाही नाही, कशाला? मी जाते ना आई हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला कशाला त्रास? ते काय आहे ना आई, ॲक्च्युली माझं ऋषी बरोबर बोलणं होतच नाही, भेट होतच नाही. या निमित्ताने भेटेन ना मी. राधिका, मूर्ख आहेस का ग तू त्या साहेबासारखी? मी आत्ता काय सांगितलं तुला? लंच बॉक्स ऋषीला मी नेऊन देते. झालं. विषय कशाला वाढवायचा? आण. अगं काय हात काय एवढा थरथर थरथर कापतो ग तुझा? हा, नाही काही नाही. तू तू इतकी का घाबरतेस ग मला? मी काय खाते का तुला? आणि हे बघ, मी तुला तुझ्या चांगल्या करताच बोलते, कळलं? थोडं ना बोलण्यात वागण्यात कॉन्फिडन्स दाखवायचा. हां, थोडी कॉन्फिडंट हो. काय मी तरी कोणाला सांगते? तुला सांगणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं आहे. आता आई ते 10-12 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोचतील आणि तिकडे ऋषी नाहीये. आणि हे आईंना कळलं तर बापरे. कमळे, कमळे, कमळे.